माझ्या लाडक्या भक्ता, तू आज पुन्हा एकदा उद्विग्न मनाने डोळ्यात अश्रू घेऊन माझ्यासमोर उभा राहिला आहेस. तुझ्या मनात विचारांचे प्रचंड वादळ उठले आहे, हे मी अंतर्यामी जाणून आहे. मनुष्याने भगवंतापुढे आपली इच्छा, आपली भावना आणि मनातील व्यथा नक्कीच मांडावी, कारण भगवंत हेच तुझ्या मनाची तगमग आणि अंतःकरणातील खरी वेदना जाणणारे असतात. परंतु जरा थांब, डोळे पुस आणि एका क्षणासाठी अंतर्मुख होऊन विचार कर. ज्या जगातील माणसांसाठी तू एवढा कासावीस होतोयस, ज्यांच्या एका शब्दाने तुझा जीव तीळ तीळ तुटतो, ज्यांना तू स्वतःच्या हृदयात परमेश्वरासारखे अढळ स्थान दिले आहेस, ज्याला तू तुझ्या हृदयात स्थान दिले आहेस, ती व्यक्ती खरंच त्या पात्रतेची आहे का? तू माणसांच्या सहवासात आणि भावनिक मोहात इतका गुरफटून गेला आहेस की भगवंताने तुला दिलेल्या अथांग प्रेमाची आणि आत्मज्ञानाची तुला विस्मृती झाली आहे. जेव्हा एखादा जीव तुझ्या प्रेमाचा अवमान करतो, तुझ्या निस्वार्थ विश्वासाचा घात करतो, तेव्हा तू हताश होऊन रडत बसतोस. पण तू हे का विसरतोस की नश्वर आणि स्वार्थी माणसांकडून अमर व निष्काम प्रेमाची अपेक्षा ठेवणे हा तुझा भावनिक अज्ञानपणा आहे. लक्षात ठेव भक्ता, जेव्हा तू भगवंतापेक्षा जगातील नश्वर माणसांवर अधिक विश्वास ठेवतोस, तेव्हाच तुझ्या पदरी घोर निराशा येते. कारण भगवंत हे आत्म्याचे अखंड नाते जोडतात, तर माणसं फक्त स्वतःच्या स्वार्थाचे आणि सोयीचे नाते जोडतात. मनात प्रत्येकाला जागा द्यायला ते काही संसाराची धर्मशाळा नाही. मन म्हणजे तुझं आणि भगवंताचं सर्वात पवित्र मंदिर आहे. तिथे कुणाला बसवायचं हा तुझा निर्णय असायला हवा. अरे साधका, या संसारात जे चेहरे तुला हसताना दिसतात, जे शब्द तुला गोड वाटतात, त्यामागे अनेकदा स्वार्थाचे विष लपलेले असते. तू ज्याला तुझा खास मानतोस, तो तुला फक्त वेळेपुरता वापरणारा एक प्रवासी मानत असतो. तू ज्या माणसासाठी तुझा मौल्यवान वेळ, तुझी ऊर्जा आणि तुझं स्वास्थ्य पणाला लावतोस, तो माणूस तुझ्या संकटाच्या प्रसंगी पाठीशी उभा राहण्याची दानत ठेवतो का? माणसे परिस्थितीनुसार बदलतात. जेव्हा त्यांचा स्वार्थ पूर्ण होतो, तेव्हा ते तुला एखाद्या जुन्या वस्त्रासारखे बाजूला सारतात आणि तू मात्र माझं काय चुकलं असा प्रश्न स्वतःला विचारून स्वतःचा छळ करतोस. चूक तुझ्या प्रेमात नव्हती भक्ता. चूक तुझी ही होती की तू चुकीच्या पात्रात तुझं अमूल्य प्रेम ओतलेस. मातीत पेरलेले बी रुजते, पण खडकावर ओतलेले पाणी फक्त वाया जाते. समोरच्या माणसाची लायकी नसताना त्याला दिलेले अफाट प्रेम आणि आदर हा नेहमीच तुच्छतेच्या स्वरूपात तुझ्याकडे परत येतो. तू माझ्या मठात येतोस, माझ्या पादुकांवर डोके टेकवतोस, पण तुझी प्रार्थना काय असते? मला हेच मिळाले पाहिजे, याच माणसाचे प्रेम मिळाले पाहिजे, आत्ताच मिळाले पाहिजे. असा हट्ट जेव्हा तू भगवंतापुढे करतोस,
तेव्हा त्यात भक्तीपेक्षा तुझा अहंकार आणि तुझा भावनिक अट्टाहास अधिक असतो. खरी भक्ती म्हणजे स्वतःच्या इच्छा भगवंताच्या चरणी अर्पण करणे. खरी भक्ती म्हणजे संपूर्ण आत्मसमर्पण. मनात एवढा दृढ आणि निश्चल विश्वास असावा की माझे सद्गुरू आणि माझे भगवंत माझ्यासाठी जे योग्य आहे तेच योग्य वेळी मला देतील. जेव्हा तू तुझ्या जीवनाची सूत्रे भगवंताच्या हाती सोपवतोस आणि फळाची चिंता मनातून काढून टाकतोस, तेव्हाच तुझ्या जीवनात सद्गुरूंच्या अपार कृपेचा वर्षाव सुरू होतो. निष्ठेने उपासना, श्रद्धेने नामस्मरण आणि चिकाटीने साधना करत राहणे हेच भक्ताचे खरे कर्तव्य आहे. फळ कधी आणि कसे द्यायचे हे त्या विश्वंभरावर सोडून दे. जेव्हा तुझ्या आयुष्यात सुखाचे दिवस असतात, जेव्हा तुझ्याकडे संपत्ती, अधिकार आणि वैभव असते, तेव्हा तुझ्या भोवती शेकडो लोकांचा गराडा असतो. सगळे तुला मान देतात, तुझ्याशी गोड बोलतात. पण जेव्हा तुझ्या आयुष्यात संकटाचे काळे ढग जमा होतात, जेव्हा तुझा खिसा रिकामा होतो आणि तू मदतीसाठी हात पुढे करतोस, तेव्हा तेच सगळे लोक कुठे गायब होतात. संकट हे वाईट नसते भक्ता. संकट ही भगवंताने तुला दिलेली एक संधी असते, ज्याद्वारे तू तुझ्या आयुष्यातील खऱ्या आणि खोट्या माणसांना ओळखू शकतोस. संकटाच्या आगीतच माणसांच्या खऱ्या लायकीचा आणि त्यांच्या प्रेमाचा कल्पवृक्ष की बाभळीचा काटा याचा उलगडा होतो. जे हात तुटलेल्या काळात आणि संकटाच्या क्षणी तुझा हात न मागता घट्ट पकडतात, तेच हात तुझ्या हृदयात जपून ठेवण्याच्या लायकीचे असतात. अरे भक्ता, तू कोणाच्या तरी एका फोनसाठी, एका मेसेजसाठी किंवा 2 मिनिटांच्या सहानुभूतीसाठी स्वतःची इतकी अवहेलना का करून घेतोस? तू कोणाच्या तरी पाया पडतोयस का की मला सोडून जाऊ नकोस? ज्या जीवाला तुझी कदर नाही त्याच्यासमोर लाचार होणे हा तुझ्या आत्म्याचा आणि तुला निर्माण करणाऱ्या परमेश्वराचा घोर अपमान आहे. तू त्या जगन्विंद्याचा अंश आहेस. तुझ्या आत तेजाचा आणि शक्तीचा अक्षय स्रोत वाहतो आहे. मग तू दुसऱ्याच्या तुकड्यांवर जगणाऱ्या भिकाऱ्यासारखा भावनिक लाचार का होतोयस? ज्या नात्यात किंवा ज्या सहवासात तुला तुझा आत्मसन्मान गमवावा लागतो, ते नाते त्वरित तोडून टाकणे हेच तुझ्या अध्यात्माचे पहिले पाऊल आहे. भीक मागून मिळालेली सहानुभूती आणि गयावया करून मिळवलेले प्रेम हे दोन्हीही आत्म्याला मारणारे विषारी गोळे आहेत. जेव्हा साधक सर्व मोहमाया सोडून सतत प्रयत्न करत राहतो, सत्कर्माचा मार्ग सोडत नाही, तेव्हा हळूहळू त्याला जाणवू लागते की सद्गुरू आणि भगवंत आपले प्रत्येक गाऱ्हाणे ऐकत आहेत. तुझ्या जीवनातील प्रत्येक वळणावर, प्रत्येक घडामोडीतून त्यांची सूक्ष्म कृपा तुला जाणवू लागते. आपण मनापासून प्रयत्न केले आणि सर्व भार भगवंतावर टाकला तर त्याचे सर्वात योग्य फलितही तेच आपल्या पदरात घालतात. हे नाते जगातील कोणत्याही नात्यापेक्षा श्रेष्ठ आहे. हे नाते अगदी आई वडिलांसारखे असते. जसे माता पिता आपल्या लेकराचे भले बुरे जाणतात, तसेच
सद्गुरू आपल्या भक्ताचे कल्याण कशात आहे हे तंतोतंत जाणतात. जगाने तुला नाकारले, धिक्कारले तरी तीळभरही चिंता करू नकोस, कारण तुझा भगवंत तुला कधीच एकटा सोडत नाही. ज्याच्या शिरावर सद्गुरूंचा अभयहस्त असतो त्याला जगातील कोणत्याही नकाराची, अपमानाची किंवा भीतीची तमा राहत नाही. भक्ता, घरातील कचरा रोज साफ केला नाही तर घरात दुर्गंधी पसरते आणि रोगराई होते. तसेच मनाच्या मंदिरात जर तू अयोग्य, स्वार्थी आणि विषारी माणसांच्या आठवणींचा कचरा साठवून ठेवलास तर तुझं पूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल. तुझ्या मनात जे लोक केवळ अस्वस्थता आणि दुःख निर्माण करतात त्यांना आता त्या मंदिरातून बाहेर फेकायची वेळ आली आहे. त्यांच्यासाठी मनात कोणतीही दया किंवा उद्वेग ठेवू नकोस. जसे आपण शरीराला झालेल्या गँग्रीनचा भाग कापून फेकून देतो जेणेकरून पूर्ण शरीर वाचेल, तसेच विषारी नात्यांना आयुष्यातून कायमचे तोडून टाकणे आवश्यक असते. क्षमा सर्वांना कर, पण प्रवेश फक्त त्यालाच दे जो तुझ्या मनाच्या पावित्र्याचा आणि सद्गुरूचा आदर करतो. तू विचार कर भक्ता, जो वेळ, जी अपार ऊर्जा आणि जे प्रेम तू एका नालायक व नश्वर माणसावर वाया घालवत होतास, तीच ऊर्जा जर तू सद्गुरूंच्या नामस्मरणात, स्वतःच्या ध्येयात आणि सत्कार्यात लावली असतीस तर आज तू कुठे आत्मिक उंचीवर पोहोचला असतास. आजपासून ती ऊर्जा स्वतःकडे आणि भगवंतांकडे वळव. रोज सकाळी उठून नामाचा जप कर. तुझ्या आत बसलेल्या त्या ईश्वराची पूजा कर. जेव्हा तुझी ऊर्जा बहिर्मुख होण्याऐवजी अंतर्मुख होते तेव्हा जगातली कोणतीही ताकद तुला दुःखी करूच शकत नाही. स्वतःवर आणि भगवंतावर केलेले प्रेम कधीही वाया जात नाही. ते तुला शांती आणि मोक्षाच्या मार्गावर घेऊन जाते. साधका, हे जग म्हणजे एक रंगमंच आहे आणि इथे आलेला प्रत्येक माणूस आपला रोल करून निघून जाणार आहे. कोणी तुला धडा शिकवायला आला आहे, कोणी तुला वापरून घ्यायला आला आहे, तर कोणी तुझ्या पूर्वकर्माचा हिशोब चुकता करायला आला आहे. इथे कायमस्वरूपी राहणारे फक्त एकच नाव आहे, श्री स्वामी समर्थ. परमेश्वराचे नामस्मरण हीच एकमेव शाश्वत गोष्ट आहे. ज्या माणसाला तुझ्या असण्याची किंमत नाही त्याला तुझ्या नसल्याचा फरक पडू देऊ नकोस. ज्याला तुझ्या डोळ्यातील अश्रूंची आणि तुझ्या निष्पाप भावनेची कदर नाही त्याला तुझ्या आनंदात वाटेकरी होण्याचा अजिबात अधिकार नाही. नामस्मरण हा मनाचा असा ढाल आहे ज्याच्यावर जगातील कोणत्याही दुःखाचा किंवा उपहासाचा वार चालतच नाही. म्हणून माझ्या लाडक्या भक्ता, आता भ्रम सोडून दे आणि पूर्ण जागा हो. जगाकडे आशेने बघणे थांबव आणि तुझ्या अंतर्यामी असलेल्या भगवंताच्या चरणी लीन हो. ज्या दिवशी तू तुझ्या सर्व व्यथा भगवंतांच्या चरणी सोडून निर्धास्त होशील, ज्या दिवशी तू अट्टहास सोडून तव इच्छेने सर्व होऊ दे, तुझ्या इच्छेतच माझे कल्याण आहे असा भाव ठेवशील, त्या दिवशी तुझ्या आयुष्यातील सर्व दुःख, सर्व क्लेश आणि सर्व प्रश्न आपोआप भस्म होऊन जातील. छाती टोकपणे उभा राहा, भिवू नकोस. सद्गुरूंचा वरदहस्त तुझ्या पाठीशी आहे. तू फक्त तुझे सत्कर्म प्रामाणिकपणे करत राहा आणि नामात पूर्णपणे रंगून जा.